मी पोलीस स्टेशनला जाते, तिथे जाऊन या मुलींची कंप्लेंट करते. तिथे गेल्यावर या बरोबर वटणीवर येते. 4-5 रट्टे पडले ना तर ही सगळी हिरोगिरी उतरेल. मॅडम मॅडम तुम्ही बसा प्लीज, तुम्ही बसा, माझा ऐका प्लीज. मॅडम तुम्ही म्हणताय तसंच होईल. हां मला वाटतं बी टीम तुम्हाला तुमची शिक्षा काय आहे ते लक्षात आलेलं आहे. सर अहो यो आमच्यावर अन्याय व्हायलाय. स्पर्धाची तोंडावर आलेली असताना तुम्ही का असा अन्याय करताय? ग्राउंड नसेल तर आम्ही प्रॅक्टिस कुठं करायची? नाही पण त्या गोष्टीशी आमचा काहीच संबंध नाही आहे. आणि मुळात या गोष्टीचा विचार तुम्ही मारामाऱ्या करण्याच्या अगोदर करायला पाहिजे होता. आता तुम्ही कुठेही प्रॅक्टिस करा, पण आता बी टीम या कॉलेजमध्ये, कॉलेजच्या पॅसेजमध्ये ना, कॅन्टीनमध्ये, इन शॉर्ट या कॉलेजच्या प्रिमायसेसमध्ये कुठेच प्रॅक्टिस करू शकत नाही. काय बघताय? मी या कॉलेजचा प्रिन्सिपल आहे. इकडे कुठे काय चाललेलं असतं ते मला बरोबर कळत असतं. तेव्हा लक्षात ठेवा, यापुढे जर का तुम्ही आगाऊपणा करण्याचा प्रयत्न कराल ना तर मीच तुम्हाला म्हणजे तुमच्या बी टीमला रद्द करून टाकेन. आणि एक, ही मारामारीची बातमी जर अन्नपूर्णा मॅडमना कळली ना तर त्याही तुमचा चांगला समाचार घेतील हे लक्षात ठेवा. काय आता निघा तुम्ही इकडनं. एवढ्या तळपत्या उन्हात चाललो, एकाला पण धड छत्री घ्यायची आठवण नाही झाली. मग काय आता बोलण्यात काय अर्थ आहे? चला. आजोबा तुम्ही गौरी मोहिते नावाच्या कुठल्या बाईला ओळखता? नाही ओळखत. तिची साधारण 17-18 वर्षाची मुलगी असेल आता. नाही ओळखत? नाही ओळखत. बरोबर. काय रे बाबा? एक मिनिट. गौरी नावाची बाई कोणी इथे राहते का? नाही मॅडम. वाह